1% फॉर फिट भारत. आपलं भारताचे एकच स्वप्न फिट आणि तंदुरुस्त इंडिया, आणि त्याकरता फिट इंडिया मुवमेंट जोरात सुरू आहे. आणि त्या फिट इंडिया मुवमेंट मध्ये भरपूर मोठे कार्यक्रम होतात आणि त्यामध्ये भरपूर लोक प्रोत्साहित होतात की स्वतः फिट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी. पण आपण एक छोटासा कार्यक्रम, या मोठ्या कार्यक्रमामध्ये खारीचा वाटामधून फिट 1% फॉर फिट भारत. तर या फिट इंडिया मुवमेंट मध्ये भरपूर असे सामान्य व्यक्ती असतात जे आपला थोडासा वेळ स्वतःच्या फिटनेससाठी देतात आणि समाजाला प्रोत्साहित करतात फिट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी. तर त्याकरता आपण आज आलेलो आहे यवतमाळला. आणि यवतमाळला आपण एक सायकलिस्ट आहे जे पॅशनेटली कॉलेज लाईफ पासून स्वतःच्या फिटनेस कडे लक्ष देतात आणि स्वतः फिट आणि तंदुरुस्त राहून समाजाला आणि आपल्या परिवाराला पण साठी प्रोत्साहित करतात. तर आपण भेटूया सरांशी. नमस्कार सर. सर, तुमचा परिचय? मी ॲडव्होकेट प्रणय जैन. मागील 6-7 वर्षापासून सायकलिंग डेली चालवत आहे. 30 ते 31,000 किलोमीटर माझी कंप्लीट झाली आहे. वा. 185 माझ्या 50 झाली आहे आणि 27-28 माझी 100 झाली आहे. सर, तुम्ही या सायकल आणि फिटनेस ऍक्टिव्हिटी मध्ये केव्हापासून, आणि सायकलिंग तुम्ही केव्हापासून सुरू केली सर? सायकलिंग तर मी कॉलेज लाईफ पासूनच करतो, 11वी पासूनच. ओके. परंतु जे पॅशनेटली जे म्हणू आपण हा. ते लॉकडाऊन पासून. सर, या सायकलिंग आणि फिटनेस ऍक्टिव्हिटी मध्ये कशासाठी तुम्ही आले? जसं तुम्ही सांगितलं कॉलेज लाईफ पासूनच आले, पण यामध्ये तुम्हाला काय मिळालं सर सायकलिंग? या सगळ्यात मोठं गोष्ट मला माझ्या फॅमिलीपेक्षा पण जास्त सपोर्ट करणारे मित्र मिळाले. वा, क्या सगळ्यात बात. मोठी गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जे अमृत म्हणत होते पुरातन काळातले, ते अमृत म्हणजे सायकलिंग चालवणंच आहे असं मला वाटते. मला खूप चांगले मित्र मिळाले. तर या मित्रांमध्ये सगळे फिट आणि ऍक्टिव्ह आहेत का, किंवा ते सगळे टोटली 100%? आणि फिटनेसशी जुळलेले त्याच्यातले आहेत? माझे असे मित्र आहेत ज्यांनी गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये पण नाव टाकलं आहे, जसे की डॉक्टर गौर शेट्टीवार, डॉक्टर जोपाटे, डॉक्टर मनवर, त्यांच्या मिसेस जया मनवर, नंतर अभिजित राऊत, सुरेश भुसंगे आणि अतुल माहिंदे डॉक्टर. 7 जण केटुकेला गेलते ओके. कन्याकुमारी. ओके. त्यांनी 6 दिवसात पुन्हा 36 किलोमीटरचा टप्पा पार केला. रिले राईड होती त्यांची. सर, तुम्ही कधी विचार नाही केला का तुम्ही त्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता? करायचं तर पूर्ण आहे, परंतु थोडं घराची परिस्थिती आणि घरी एकटा असल्यामुळं थोडं आहे, परंतु भविष्यात करीन ते पक्का आहे. सर, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तो तुमचा बी खूप धन्यवाद तुमचा अमोल सर. आणि जो फिटनेस ऍक्टिव्हिटी, लोक असे भरपूर म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही आहे आणि फिटनेस ऍक्टिव्हिटीला कसा वेळ देऊ, तर काय सांगाल सर तुम्ही? मला अमोल सर सांगा, 24 तास देवाने तुम्हाला दिले आहे. ओके. किती पण तुम्ही टाटा बिर्ला पण असले हा. तरी तुम्हाला 12 तास पुरेसे आहे. अगदी बरोबर. उरलेल्या 12 तासात तुम्ही 8 तास झोप काढा, हा. तरी 4 तास तुम्हाला फिटनेससाठी आहे. 4 तास नाही, मी फक्त 1च तास तुम्हाला सांगत आहो हा. का तुम्ही जेणेकरून देणं म्हणजे देणंच आहे. एक मनाशी बाळगून घ्या का मला 1 तास कसंही करून हा. संध्याकाळी सकाळी जेव्हा पण भेटणार, मी मग रनिंग करू, वॉकिंग करू, सायकलिंग करू, का स्टेअर केस करू किंवा जिम करू, काही ना काही ऍक्टिव्हिटी केलीच पाहिजे, जेणेकरून तुम्ही डॉक्टर लोकांपासून दूर राहणार. माझ्यासोबत डॉक्टर एनी टाइम असतात. बरोबर. सायकलिंग ग्रुपच माझ्या डॉक्टर लोकांचा आहे. हा. परंतु माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बिमार पडून डॉक्टरकडे न जाता सायकलिंग करत डॉक्टरकडे जा. अगदी बरोबर. आणि त्यांच्या विचार तुम्ही घ्या. आणि सरांनी खूप चांगलं सांगितलं की अनफिट राहून डॉक्टरला भेटण्यापेक्षा फिट राहून त्यांच्यासोबत सायकलिंग करा. कॉलेज लाईफ पासून आहे, पण या सायकलिंग मध्ये तुम्हाला काय फायदा झाला सर? सायकलिंग मध्ये मला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे माझी बॉडी एकदम फिट आहे. मी वॉकिंग करता 25-30 किलोमीटर आरामाने जाऊ शकतो वॉकिंग करता. ओके. सायकलिंग 100-150चा टप्पा सहज मारू शकतो. ओके. एव्हरेज पण माझं वाढला आहे. एक छान. टाइम असं आम्हाला काही समजत नव्हतं पेस कायला म्हणतात काही नाही. ओके. आता या ग्रुपशी जोडल्यानं, सायकलिंगशी जोडल्यानं हा. सगळं माहित पडलं का एका तासात आपण 25 किलोमीटरची सायकलिंग करू शकतो, 22 छान. किलोमीटरही करू शकतो. सर, आणि दुसरी गोष्ट, हा. पर्यावरणाशी निगडीत होतो. हा. सकाळचा सूर्यप्रकाश, विटामिन D3 खूप मस्त. बिना काही गोळ्या घेताना खूप मस्त. सर तुम्हाला सहज भेटतो. सायकलिंग व्यतिरिक्त तुम्ही आणखी फिजिकल ऍक्टिव्हिटी करता, काय हे करता सर? फिजिकल ऍक्टिव्हिटी मी माझ्या मिसेस सोबत न चुकता डेली इव्हिनिंगला आफ्टर हा. 5 किलोमीटर 6 किलोमीटर वॉकिंगला जातो म्हणजे जातो. त्याचं. ती एक ऍक्टिव्हिटी करतो. हा. अजून सोबत पुसअप, ओके. स्केचिंग हे होतच असते हप्त्यातून 1-2 डाव. स्वतःला फिट ठेवण्याकरता. तर नागपूर पंढरपूर या वारीला जाण्यामागचा उद्देश काय सर तुमचा? वारीला जाण्यामागचा उद्देश एकच का बा विठ्ठलाचे दर्शनी घेण्याचा एक उद्देश आहे मेन. हा. आणि दुसरी गोष्ट स्वतःला सिद्ध करायचं आहे का आपण 550 ते 700 किलोमीटर सायकल चालवू शकतो.
अरे वा. आणि एक दुनियाला एक यवतमाळकरांना जे सायकल नाही चालवत त्यांना सगळ्यांना एक संदेशही द्यायचा आहे का बा मनात तुम्ही जिद्द बाळगली तर काही करू शकता. जे सायकल पंढरपूर, नागपूर पंढरपूर किंवा यवतमाळ पंढरपूर वारीला गेले त्यांनी या वारीबद्दल काय सांगितलंय सर तुम्हाला? त्यांचा अनुभव इतका जबरदस्त का स्वर्गीय अनुभव म्हणू शकतो त्याला आम्ही. स्वर्ग ही धर्तीवरच आहे ते म्हणतात, ते म्हणजे आहे ते सायकलीने सिद्ध करून दिलं आहे. एक जे मित्र जुळतात ते असे जुळतात का ते प्रत्येक सुखा दुःखात सोबत असतात प्रत्येक कार्यक्रमात याच्यात. दुसरी गोष्ट पंढरपूर एक नाव घेतल्याबरोबर एक मनातनी भक्तिभाव जागृत होते, उत्साह निर्माण होतो. ज्या विठ्ठलाचं नाव सहज विठ्ठलाचं दर्शन इथूनही करता येते जेवढं सगळ्यात आधी चराचरात आहे, परंतु सायकलनं जाऊन त्याला भेट देणं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे तो. खूप मस्त. आपण चष्मा चेंज केलेला आहे, धन्यवाद प्रभाकर सर. तर या फिटनेस ऍक्टिव्हिटी मुळे समाजाला काय तुम्ही मेसेज देऊ इच्छिता, कारण त्यांना कशा प्रकारे आपला थोडा वेळ काढून फिट राहू शकतात? समाजाला आणि पूर्ण जगाला मला एकच बोलायचं आहे का तुमची लाईफ तुमच्या हातात आहे, तुम्हाला कशी जगायची आहे भविष्य. जसं आमचे दिलीप राखे आप्पा, त्यांना आप्पा म्हणतो, किंवा राम तांबुळे साहेब, हा 70च्या जवळपास पोहोचल्यानंतरही कुठेही काही गोळ्याचा सहारा घेत नाही, काहीच नाही घेत आहे. अरे वा. तसंच मला पण असं म्हणायचं आहे लोकांना का डॉक्टरशी तुम्ही दूर राहण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल, आणि जास्त नाही, फक्त 1 तास देणं आहे. कोणत्याही रूपात द्या तुम्ही. मी हे नाही म्हणत तुम्ही सायकलच चालवा किंवा रनिंगच करा किंवा वॉकिंगच करा, परंतु काय पण करून 24 तासून 1 तास तरी तुम्ही स्वतःसाठी काढा, जेणेकरून तुमचं येणारं भविष्य हे सुदृढ आणि आरोग्यदायी राहणार, आणि दवाईपासून याच्यापासून तुम्ही दूर राहणार, आणि वातावरणाशी निगडीत राहणार, आणि निसर्गाशी तुमचा एक संबंध राहणार, तो संबंध कायम राहणार. निसर्गही तुम्हाला धन्यवाद देणार. कारण की पोल्युशन तुम्ही बघताच आहे, दिल्लीमध्ये आज सायकल चालवणं म्हणजे तुम्हाला जीवाचा धोकाच हातात घेऊन जावं लागतं. भरपूर. तर त्यापेक्षा तुम्ही जितकं सायकलचे तुमचे घरचे पण काम होतात, तसं घरच्यांनी सांगितलं भाजी घेऊन या, तर न गाडी काढता तुम्ही सायकलनं गेला तर काही मला असं वाटत नाही का हरकत आहे. तुम्ही सहज जाऊ शकता, 1-2 किलोमीटर आणू शकता. बरोबर सर. या इतक्या तुमच्या प्रवासामध्ये, फिटनेस ऍक्टिव्ह प्रवासामध्ये काही चांगल्या आठवणी तुम्ही सांगू इच्छिता का सर? खूप आठवणी आहे. जसं की माझा वाढदिवस, जसं की माझे टप्पे, जसं 100 किलोमीटरचे 10 टप्पे झाले, किंवा 20 टप्पे झाले, किंवा 50चे 100 झाले, 150 झाले. ते प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत 10 ते 12 रायडर माझे हमखास राहतात. ते न चुकता स्वागत करतात, केक कापतात, असं सेलिब्रेट करतात. म्हणजे सेलिब्रेशन प्रत्येक मुवमेंटला ते सेलिब्रेट करतात, आणि जीवनाच्या आठवणीमध्ये ते आपल्यासाठी खूप चांगल्या आठवणी, खूप मेमरीज आहे अशा न विसरण्यासारख्या. तेच मेमरी तुम्हाला भविष्यात बघून तुम्ही जीवन एकदम सुखी जगू शकता. खूप मस्त सर. इन फ्युचर बिमारी असली काही असली, आता जसं आईला मागच्या वर्षी माझ्या पॅरालिसिसचा अटॅक आला, तर मोडल्यातले तर ठीक आहे आले, परंतु सायकलिंग वाले त्याच्यापेक्षा जास्त आले. म्हणजे एक मानसिक सपोर्ट असते, पैसा बिसा काहीच नसतो, फक्त एक कोणाचा जरी हात पाठीवर आहे तोच सगळ्यात मोठा आपला आधार. याच्यात फिटनेस ऍक्टिव्हिटी मध्ये तुमच्या शरीराला काय मिळालं सर? या शरीराला तर असं वाटते का मी अमृतच घेतलं. क्या बात आहे सर. आणि अमर झाल्यासारखंच वाटते मला. मस्त. त्याच्यात वजन कमी करायचं? वजन तर माझं 98,400 होतं. आताच मागच्या जे PCW चॅलेंज जे आहे 2026, त्यात माझं 1800 किलोमीटर झाली आहे सायकलिंग. अरे वा. मी 60 दिवसाचा टप्पाही पार केला. आज माझा 66वा दिवस आहे. क्या बात आहे. त्यात मी जसं ते सुरू करण्याच्या पहिले एप्रिल मधून, आणि 1 एप्रिल ते 30 जून पर्यंत ते चॅलेंज आहे. बरोबर. तर मला थोडा लेट माहित पडलं, कारण की मी पंढरपूरला गेलतो नाही म्हणून. बरोबर. माझ्या सायकलिंग मित्रांनी मला सांगितलं की ते इव्हेंट कर म्हणे, तुला यायचं आहे तो म्हणे, आणि जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होणार. ते इव्हेंट मी 6-7 तारखेपासून सुरू केलं, एप्रिल पासून. बरोबर. त्यात माझे 36 राईड 50चा झाले, बाकी 35-40 असे टोटल झाले आहे. ते राईड मध्ये माझं 98.400 पासून आता मी जस्ट 3 तारखेला चेक केलं, बरोबर, डॉक्टर चोपाटीच्या इथं, तर तिथं माझं 91 भरलं. याने सांगत होतं 7.5 किलो कमी झालाय. अजून मला असं वाटते का पंढरपूरहून येताना, पंढरपूर राईड झाल्यानंतर आणि जे उरलेले 15 दिवस आहे अजून, त्यात माझं कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर अजून कमी व्हायचं मला टार्गेट आहे. तर ते मी अचीव करून राहणारच. खूप मस्त. आणि ते होणार होणार. धन्यवाद सर. मी हा एक 1% फॉर फिट भारत हा कार्यक्रम चालवता, याबद्दल काय सांगू इच्छिता सर? खूप उत्कृष्ट ते तुम्ही इव्हेंट घेतले आहे.
1% जागी मी तो म्हणतो 10% पर्यंत पोहोचा तुम्ही बरोबर. दिवसेंदिवस. आणि तसेच लोकांना जुळत राहा. खूप शुभेच्छा तुमच्या या इव्हेंटला. हा इव्हेंट सक्सेस होणार न होणार. धन्यवाद सर, तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. तुमच्याशी वन नाईस टू मीट थँक्यू. आणि गुड डे. थँक्यू सर. तर हा विषय आहे की 1% फॉर फिट भारत. तर थोडासा वेळ, आपल्या दिवसाचा थोडासा वेळ आपण आपल्या शरीराला देऊ आणि आपण स्वतः फिट राहून आणि